शेतकरी मित्रांनो नमस्कार। जर तुमचाही प्लॉटला पाणी देऊन 30 दिवसाच्या पलीकडे गेलेला असेल, पण मग बागेमध्ये केन पण खूप जास्त प्रमाणात नाही आणि कळीचं दिसतच नाही, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो का ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत नाही, म्हणून नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो झालं काय, ज्यावेळेस 1-1.5 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता का थंडीचे दिवस आहे मित्रांनो, ज्यांनी कोणी पानगळ मारलेली आहे, तर या दिवसांमध्ये काय होतं का कोंबसुद्धा झाडाला व्यवस्थित एकसारखी येत नाही किंवा मग फुलकळी पण आपली उशिरा येते, म्हणजे बागा लेट होतातच। तर त्याचं कारण काय मित्रांनो का ती जी ATP ऊर्जा असते जी टेम्परेचरमुळं झाडामध्ये होती आणि फ्लॉवरिंग योग्य वेळेवर होती, तर या सगळ्या गोष्टी लेट होत जातात। तर तीच गोष्ट झाली मित्रांनो। आणि यात झालं काय, तर काही शेतकऱ्यांचं पाणी खालून जास्त झाल्यामुळं किंवा काही ठिकाणी पाऊस पण झाला, पानं आहे ना रुंद होऊन गेले। पानं रुंद झाल्यामुळं असं म्हणतात का चौकीमुखी होऊन जाते आणि त्यानंतर कळी निघायला अडचण येते। मग प्लॉट फुटेल का नाही असे बरेच शेतकरी फोन करतात आणि कन्फ्युजनमध्ये पण आहेत। तर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या। कसं असतं मित्रांनो, का बऱ्यापैकी आपल्याला ऐकायला भेटतं, मला इथून मागं खूप शेतकरी बोलले का सर 2 महिने प्लॉटला आपण खूप काही केलं, प्लॉट फुटतच नव्हता, मग आपण दुर्लक्ष केलं प्लॉटकडं आणि नंतर प्लॉटनी फार फुलं फेकली। याचं कारण काय मित्रांनो, ज्यावेळेस आपली चौकीमुखी होती, पण मग जी आपली फांदी आहे, फांदीला जे काही पानं असतात, फांदी आणि पान याच्या गॅपमध्ये ना एक कोपऱ्यामध्ये एक सुप्त अवस्थेमध्ये कळी असते, तिलाच आपण ॲक्झिल बड म्हणतो। पण ती कधी निघते मित्रांनो, ज्यावेळेस झाडाला योग्य सिग्नल, योग्य न्यूट्रिशन आणि पाहिजे तेवढा ताण भेटतो, त्यावेळेस ती 100% बाहेर येते। तर मित्रांनो आता हेच मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता काय करायचं मित्रांनो, मी तुम्हाला 2च फवारण्या सांगणार आहे। या 2 फवारण्या तुम्हाला करायचं आहे। यामध्ये जर उद्या एक फवारणी केली तर तिथून पुढे 6 दिवसांनी दुसरी फवारणी करायची। मग यात पहिली फवारणी काय करायची, तुम्हाला प्रति 1 लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगतोय, अनारदाना घ्यायचं आहे 2.5 मिलीनी, त्यामध्ये पोटॅशियम मॉडिब्लेनम घ्यायचं आहे 0.3 ते 5 ग्रॅम, म्हणजे केन जर असेल थोडीफार तर 0.5 ग्रॅमनी घ्यायचं, म्हणजे अर्धा ग्रॅमनी, आणि जर केन नसेल तर 0.3 ग्रॅमनी घ्यायचं आहे मित्रांनो पोटॅशियम मॉडिब्लेनम। या व्यतिरिक्त यामध्ये तुम्हाला अजून घ्यायचं आहे ICL कंपनीचं 04932, ते पण घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला 3 ते 4 ग्रॅमनी। हा एक पहिला स्प्रे करायचा आहे मित्रांनो। आणि दुसरा स्प्रे तुमचा 6व्या दिवशी जो होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला याराचं बड बिल्डर घ्यायचं आहे 2.5 ग्रॅमनी, याराचं स्टॉपिट घ्यायचं आहे 2.5 मिलीनी, आणि रोवर 111 NCI कंपनीचं रोवर 111 हे पण तुम्हाला घ्यायचं आहे 2.5 मिलीनी। असे हे 2 फवारणी तुम्हाला करायचे 6-6 दिवसाच्या अंतराने। हे झालं तुमचं फवारणी नियोजन। दुसरं आहे तुम्हाला ताण अवस्थेमध्ये बागेला न्यायचं आहे। मग ताण अवस्थेमध्ये म्हणजेच 80-90% वापसा अवस्थेवर तुम्हाला पाणी द्यायचं आहे। पण जे काही थोड्या प्रमाणात आपले गुंजा असतील त्या पण गळून नको जायला, एवढी तुम्हाला काळजी घ्यायची, नाही तर खूप ताणावर घेऊन जाशाल तुम्ही प्लॉटला, तेवढी एक काळजी घ्यायची आहे। हे झालं तुमचं ताणाचं नियोजन। त्या व्यतिरिक्त ड्रिपचं नियोजन, ताण अवस्थेमध्ये जरी असलं तरी तुम्ही त्याला पाणी देणारच आहे 90% नंतर, तर त्यावेळेस जे काही ड्रिपनी पाणी देणार तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला ड्रिपनी एकरी 2 ते 4 किलो मिलांज आणि त्यासोबत 4 ते 7 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे कॉम्बिनेशन द्यायचं आहे झाडाच्या वयानुसार। म्हणजे झाड जर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, 12चा असेल तर 2 किलो मिलांज सफिशियंट आहे आणि 4 ते 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट सफिशियंट आहे। पण झाड जर मोठं असेल तर त्याचा डोस थोडा वाढवून घ्या। पहिली प्रॅक्टिस झाली तुमची फवारणी, दुसरी झाली ताण, आणि तिसरी झाली ड्रिपचं नियोजन। मित्रांनो या 3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करशाल त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्या कळीला सिग्नल जातो, आपल्याकडनं सगळं न्यूट्रिशन बी जातं आहे आणि झाडाला पाहिजे तसा ताण बी जातोय मित्रांनो। हे झालं तुमचं सगळं नियोजन। आणि हे झाल्यानंतर पण तुम्हाला जर कळी निघायला जर अडचण येत असेल तर त्यामध्ये फक्त एक गोष्टीची अडचण येईल तुम्हाला, ते म्हणजे वातावरण जर खराब झालं तरच। बाकी एवढं न्यूट्रिशन फॉलो केल्यानंतर बऱ्यापैकी रिझल्ट दिसताच मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। पण याआधी तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे हा तुमच्या इथं वापरून बघा, आणि जर तुम्हाला याचे चांगले रिझल्ट आले तरच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा नक्की का तुम्हाला याचे रिझल्ट कसे येतात। धन्यवाद।